नमस्कार मंडळी. थंडीच्या दिवसामध्ये हिरव्या मिरच्या खूप छान येतात आणि मग मिरचीचे काहीतरी पदार्थ बनवावे असं वाटतं. चला आज बनवूया चिंच गुळातल्या मिरच्या. पॅनमध्ये तेल घेऊया. तेल गरम झालेलं आहे. मोहरी घालूया. आता मी जरा गॅस बंद करणार आहे, पण मोहरी झाल्यानंतर मी हिंग वगैरे सगळं घालते. करपायला नको. हिंग घालूया. ही मेथीची तळून केलेली पावडर आहे ती घालूया. हळद घालूया. एकदा मिक्स करून घेऊया. ह्या मिरच्या आहेत, ह्यातलं मी बी काढलेलं आहे. असं त्याला चीर पाडून त्यातलं बी काढलेलं आहे. अशा ह्या मिरच्या आहेत 1 कप, त्या घालूया. आता गॅस सुरू करते. मंद गॅसवर परतून घेऊ एकदम. झाकून जरा वाफ आणूया याला. जरा परतून घेऊया मध्ये, परत झाकण ठेवूया. असं एक 5-7 मिनटं त्याला छान मंद गॅसवर वाफवून घ्यायच्या. वाफेवरच त्या छान परतून झालेल्या आहेत. थोडासा रंगही बदलला आहे. आता आपण चिंचेचा कोळ टाकूया. मीठ घालूया. गूळ घालूया. आता छान मिक्स करून घेऊया आणि परत झाकण ठेवूया. आता हे मिरच्या चिंच गुळात शिजायला लागल्यात. जरा कोरड्या होईपर्यंत परतून घ्यायचे छान त्याला. गॅस थोडासा मोठा करते. आता याच्यात दाण्याचं कूट घालूया. आता याला आणखी थोडंसं शिजवून घेऊया. आता हे चिंच गुळामध्ये चांगलं परतून झाल्यानंतर थोडासा पाकही तयार होतो गुळाचा. आता आपण थोडंसं पाणी घालूया त्याला आणि शिजवून घेऊया. परत मंद करून थोडं झाकून ठेवूया. आपल्या चिंच गुळातल्या मिरच्या तयार आहेत. बाउलमध्ये काढूया. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? गरम गरम वरण भात, त्याच्यावर तुपाची धार आणि शेजारी या चिंचगुळातल्या मिरच्या, एकदम मस्त. तुम्ही नक्की करून बघा. कॉमेंट करून सांगा. आणि अशा छान छान रेसिपींसाठी सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका. घरचं खाणं हेचे आरोग्याचं लेणं.